प्रश्न होते NDRFचे पैसे हे तातडीने मिळावे त्याच्याबद्दल तुम्हाला आठवत असेल पहिल्या आठवड्यामध्ये बरीच काहीतरी नक्कीच कळलं नाही काय झालं काय त्या अतिवृष्टीचा निधी हा NDRFचा होम मिनिस्ट्रीच्या अंडर येतो तर तो तातडीने द्यावा। डॉक्टर मुंडेंची केस, महादेव मुंडेंची केस आणि संतोष देशमुखांची केस या तिन्ही केसेसला 1 वर्षाहून जास्त काही ठिकाणी 3 वर्ष झाली आहेत काही ठिकाणी काही महिने झालेत। या सगळ्यांमध्ये जातीने लक्ष घालून तिन्ही कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची भूमिका आहे। आणि आणखीन एक विषय मी त्यांच्याकडे मांडला, शौर्य पाटलांचा निलेश लंकेंनी पत्र दिलं आणि आदरणीय पवार साहेबांनी ऑलरेडी अमित शहांना पत्र लिहिलं होतं आणि त्यांचा एक पत्र आणि फोनही आला पवार साहेबांना की शौर्य पाटलासाठी त्यांनी SIT स्थापन केली आहे आणि ते SITचा रिपोर्ट आला की ते ॲक्शन घेतील असा अमित शहांचा निरोप आहे। आणि एक गोष्ट झाली की महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कधी इलेक्शनमध्ये कॅश आणि ज्या पद्धतीने हा हिंसाचार झाला, गाड्या फोडण्यात आला, बंदुकी दाखवल्या गेल्या, असं कधी झालेलं नाही। माझी विनंती होती त्यांना की तुमचं डबल इंजिनचं सरकार आहे, अशा गोष्टी कुठल्याही राज्यात होता कामा नये आणि आमच्या महाराष्ट्रात नाही, कारण का महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडलेलं नाही। पैशाच्या बॅगा मिळत आहेत, कोण कॅश पकडून देत आहे आणि जिथे लोक तुम्ही नोटबंदी तुमच्या सरकारने केली, नोटबंदी तुम्हीच करता आणि तुमच्याच भारतीय जनता पक्षाकडे कॅश मिळते, याचा अर्थ काय? चिंतेचा विषय आहे ना। आणि मग पैसा अनअकाउंटेड आहे, ज्याला साधारण भाषेमध्ये काळा पैसा म्हणतात। मग कुणाचा काळा पैसा आहे, आला कुठून, कसा काय त्या भारतीय जनता पक्षाच्या? आणि सांगणारी आरोप करणारी मी नाही, तुमचाच मित्र पक्ष होता। त्यामुळे या गोष्टी फार गंभीर आहेत। मॅम, आज संजय राऊत जे शरद पवारांना भेटणार आहेत आणि मुंबईत राष्ट्रवादी जे रेडी आहे, शरद पवार यांची राष्ट्रवादी रेडी आहे ठाकरे बंधू बरोबर एकत्र जाण्यासाठी। ही तुमच्या लोकल बीटला माहिती आहे, मला नाही माहिती। आता ते भेटतील तेव्हा बाईट देतील तुम्हाला। हां, ताई, संसदेचं अधिवेशन सुरू आहे, पंतप्रधान बाहेर आहेत, विरोधी पक्ष नेते देखील बाहेर आहे, काय म्हणजे याला जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणायची आणि दोन्ही प्रमुख नेते बाहेर आहेत, लोकांनी कसं बघायचं याकडे? मला वाटतं दोघेही आज रात्री येणार आहेत असं मला कळलंय, त्याच्यामुळे उद्या सगळे हजर असतीलच। पण मला असं वाटतं काय कोण कुठे कशासाठी गेले मला माहिती नाही, पण काल 2 महत्त्वाची बिलं ही पास झालेली आहेत। एक आत्ता होईल दुपारी 5 वाजता, ज्याचा आम्ही कडाडून विरोध केलेला आहे। नरेगा नावाची जी स्कीम आहे रोजगार हमी योजनेचा, त्याच्यात अनेक बदल आणलेले आहेत आणि बदल आणताना जो पैसा केंद्र सरकार ह्याच्यासाठी द्यायचा त्याच्यात कपात करून आता सगळा हा बोजा राज्यांवर टाकण्यात आला आहे। ते एक बिल, त्याचा आम्ही प्रचंड सगळ्यांनी विरोध केलेला आहे। नाव बदलायची काही गरज नसतानाही त्याच्यातून तरतुदीचा पण प्रॉब्लेम आहे, नावाचा तो आम्ही विरोध आत्ताही करू जेव्हा आम्हाला आमचं डिबेट सुरू होईल 12 वाजता। तो एक पहिला मुद्दा। आणि दुसरं न्यूक्लिअरचं बिल, न्यूक्लिअर एनर्जीचं बिल, त्याचाही आम्ही विरोध केला आहे, कारण का त्याच्यात सप्लायरला पूर्णपणे मोकळं सोडलं। म्हणजे जो सप्लायर करतो, उद्या ॲक्सिडेंट कधीच होऊ नये, पण कधी झाला तर मग सप्लायर लायबिलिटी कोण घेणार? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आज इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत। पुण्यामध्ये थोड्याच वेळामध्ये मुलाखतीला सुरुवात होणार आहे। दोन्ही राष्ट्रवादीचे वरिष्ठ निर्णय घेतील तो मान्य असेल असं अंकुश काकडे यांनी म्हटलेलं आहे। आमचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, मगाशीच मी सांगितलं, आदरणीय साहेब असतील, सुप्रियाताई असतील, शशिकांत शिंदे, जयंतराव पाटील, ही सगळी आमची श्रेष्ठी मंडळी, प्रदेश जो काय आमचा निर्णय घेईल तो निर्णय मी या ठिकाणी राबवणार आहोत। आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला त्याचं स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे। सांगलीच्या उरण ईश्वरपूरमध्ये शाळकरी मुलीवर दोघांकडून अत्याचार करण्यात आलाय। सराईत गुन्हेगारासह दोघांना तत्काळ अटक करण्यात आलेली आहे। ऋतिक महापुरे आणि आशिष खांबेच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी दोघे राहणार ईश्वरपूर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपीकडे तपास करून आरोपींविरोधात माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया